friends and welcome back to this session of our English class. मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते. आज आपण तुमची ही जी पोएम आहे ट्राय अगेन ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू आणि बघू की ह्याच्यात काही वस्ता ज्या उरलेल्या होत्या पोएटिक डिव्हाइसेस वगैरे त्यांना बघू आणि समजूया. तर चला बघू आपण ही पोएम ट्राय अगेन. तर सर्वात आधी एकदा क्विक रिकॅप आपण करूया की या पोएम मध्ये ऍक्च्युली काय गोष्टी म्हटल्या गेल्या होत्या. ट्राय अगेन म्हणजे परतचे प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा, हे होतं या पोएमचं मूळ मंत्र आपण म्हणू शकतो. या पोएम मध्ये सांगितलं गेलंय की जर तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राप्त करणं चाहताय, सफलता पाहणं चाहताय, तर तुम्हाला परत परत प्रयत्न करावा लागेल. होऊ शकतं की तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्या गोष्टीला अचीव न करू पावा, या तुम्ही जे चाहताय ते न करू पावा, तर त्याच्यात तुम्हाला हार कधीच नाही मानायची. तुम्हाला जर जिंकायचं आहे तर तुम्हाला परत परत प्रयत्न करत राहावा लागेल. कारण की प्रयत्न कराल तेव्हाच कोणती गोष्ट तुम्ही मिळवू शकाल, त्याशिवाय नाही होऊ शकत. आणि तुम्हाला याच्याकरता खूप साहसी व्हावं लागेल, साहस जुटवावं लागेल. कारण की तुम्ही जिथवरी एकदम कडी मेहनत नाही कराल तिथवरी हे नाही करू शकत. आणि ह्याच्यात तुम्हाला भ्यायचं नाहीये, भीतीची काही गोष्ट नाही आहे. आणि होऊ शकतं तुम्ही परत परत ह्याच्यात फेल व्हा, एकदा दोनदा तीनदा, पण तुम्हाला ती गोष्ट परतचे प्रयत्न करत राहायचा आहे आपला, जिथवरी तुम्ही ते अचीव नाही करून घेत. आणि खूप हार्ड वर्क करण्यामध्ये तुम्हाला लाजेची काही गोष्ट नाहीये. काही लोकांना लाज वाटते की आपण इतका हार्ड वर्क करू तर लोक काय म्हणतील, या होऊ शकतं की इतका हार्ड वर्क केल्यानंतरही आपण खूप प्रयत्न केला पण तरी सुद्धा आपण ती जी गोष्ट होती ती नाही करू पावलो तर लोक आपल्यावरती हसतील आणि लोक हसतात. तर हे सोचून त्यांना खूप लाजिरवाणं वाटतं आणि ते प्रयत्न करणं सोडून देतात. पण आपल्याला असं नाही करायचंय. कित्येक लोक आहेत आपल्या शेजारी पाजारी जे आपल्याला रोल मॉडेल सारखे आहे, ज्यांना आपण पाहतो तसं वाटतं की वा किती छान, म्हणजे यांनी आपल्या जीवनात यश प्राप्त केलंय. पण त्यांनाही यश तेव्हाच मिळालंय जेव्हा त्यांनी खूप जास्त मेहनत केली. तर जेव्हा ते लोक अशी मेहनत करून इतक्या चांगली हे पाहू शकतात कोणची गोष्ट, तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही पण ती गोष्ट करू शकता. आणि जी वेळ आहे ती तुम्हाला तुमचा पुरस्कार जरूर देईल, रिवॉर्ड एक दिवशी देईल. जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहाल परत परत तर तुम्हाला जरूर ती गोष्ट मिळेल. तुम्हाला एक गीतेचा श्लोकही माहिती असेल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर म्हणजे की कर्म करते रहो, फल की चिंता मत करू. ते हेच म्हटलंय ना की आपल्याला आपले कर्म करत राहायचे आहे आणि आपण आपले प्रयत्न करत राहू, जारी ठेवू, तर आपल्याला फळ मिळेल आणि आपण त्या गोष्टीत यश प्राप्त करू. बस नुसतं आपल्याला काय करायचंय, धैर्याने काम घ्यायचंय. खूप जास्त धैर्य ठेवू आणि काम करत राहू, तर जरूर आपल्याला आपली जी गोष्ट आपण चाहतो ती होऊ शकते. तर अशा प्रकारे ही पोयम होती, खूप सुंदर पोयम होती. आता आपण अनेक गोष्टी बघूया. पहा, या पोयम मध्ये सर्वात आधी किती स्टॅन्झा आहेत? 6 स्टॅन्झा आहेत. 6 स्टॅन्झा. ठीक आहे. म्हणजे हे 4 लाईनीचा एक स्टॅन्झा आहे. 1 2 3 4 हा पहिला स्टॅन्झा, 1 2 3 4 दुसरा, असंच 1 2 3 4 हा तिसरा स्टॅन्झा, मग हा चौथा, हा पाचवा आणि मग हा 6वा. अशा प्रकारचे 6 स्टॅन्झा आहेत या पोयम मध्ये, 4-4 लाईनीचे. त्याच्यानंतर आपण जर रायमिंग वर्ड्सची गोष्ट करू तर रायमिंग वर्ड्स कोणते आहेत? पहिला आणि तिसरा, फर्स्ट अँड थर्ड, हे जे आहे ते याचे रायमिंग वर्ड्स आहेत. तुम्ही प्रत्येक स्टॅन्झामध्ये बघू शकताय. पहा, हीड, सक्सीड हे रायमिंग वर्ड्स आहे. अपियर, फिअर. त्याच्यानंतर इकडे बघा, फेल, प्रिवेल. मग असंच इकडे डिस्ग्रेस, केस, आणि हार्ड, रिवॉर्ड, आणि लास्ट मध्ये काय आहे? डू आणि व्ह्यू. तर फर्स्ट आणि थर्ड लाईन ही जी आहे या पोयमची ही रायमिंग आहे. तर अशा प्रकारे आपण या पोयमच्या या गोष्टी पण बघितल्या. आता बघूया इकडे काय बाकी होतं. तर हे सगळे एक्सरसाइज आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये करून चुकलो आहोत, क्वेश्चन आन्सर्स वगैरे. आता हे बघा, रीड द पोएम अँड फिल इन द वेब चुझिंग पॉइंट्स फ्रॉम इट. हे पहा, इथे एक असा वेब चार्ट दिलेला आहे. व्हॉट लीड्स टू सक्सेस. सक्सेस म्हणजे काय असतं? यश. तर यश कसा प्राप्त होतो, काय वस्तू अशा आपण करू शकतो जिच्याने की यश आपल्याला प्राप्त हो. व्हॉट लीड्स टू.
ठीक आहे. काय आपण असं करू की आपल्याला त्याच्याने यश प्राप्त हो. जसं की हे पहा, यांनी एक लिहून ठेवलं आहे ट्राईंग अगेन. ह्याच्यात आपल्याला पोयमला लक्षात ठेवून हे सगळे जितके ब्लॉक्स आहेत ते भरायचे आहेत. तर जसं की ट्राईंग अगेन होऊ शकतं, परसिव्हिरन्स होऊ शकतं, आणि सक्सेस पाय करता आपल्याला पेशन्स असलं पाहिजे. ठीक आहे ना, पेशन्स असेल, धैर्य असेल तर आपण करू शकतोय. अशाच प्रकारे आपल्याला कॉन्फिडन्स, आपण काही पण जे पोयम मध्ये वस्तू लिहिल्या त्या लक्षात ठेवून आपल्याला हे चार्ट भरायचा आहे. तर हा असा चार्ट तुम्ही आपल्या कॉपीतही बनवा आणि त्याच्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहा की एक एक शब्द कोणकोणता होऊ शकतो. करेज होऊ शकतो, साहस है ना, की साहस असला पाहिजे तेव्हाच आपण करू शकू. आता बघा, अ प्रोवर्ब इज अ सिम्पल अँड कॉन्क्रीट ट्रूथ विच इज युनिव्हर्सली एक्सेप्टेड अँड फ्रिक्वेंटली युज्ड. म्हणजे काय झालं, प्रोवर्ब, इंग्लिश प्रोवर्ब असतात ते काय असतात, एक सिम्पल अँड कॉन्क्रीट ट्रूथ असतात. ट्रूथ म्हणजे काय, सत्य. जे एक साधारण सत्य असतात ते जे सर्वांवरती लागू होतं. ठीक आहे. एक असतं की सत्य माझ्याकरता काही अणिक आहे, तुझ्याकरता काही अणिक होऊ शकतं, पण एक जे सर्वसाधारण करता एकच जो सत्य आहे तो प्रोवर्ब त्याला म्हणतात. ठीक आहे. विच इज युनिव्हर्सली एक्सेप्टेड. युनिव्हर्सली म्हणजे सार्वजनिक रूपाने चारीकडे पूर्ण, म्हणजे कुठेही तुम्ही जात ती गोष्ट मान्य केली जाते. तर ती जी आहे तिला प्रोवर्ब म्हणतात. अँड फ्रिक्वेंटली युज्ड म्हणजे की तिला फ्रिक्वेंट म्हणजे जी लवकर लवकर युज होते, म्हणजे जिला हर कोणी युज करू शकेल त्याला म्हणतात प्रोवर्ब. हे प्रोवर्बच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय. आता बघा, मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ऍज अ ट्रूथ ऑर अ प्रोवर्ब. तर या पोयम मध्ये अशा कितीकन लाईनी आहेत, जास्त तर लाईनी आहेत ज्या प्रोवर्ब आहे, ज्या की सत्य आहे. ट्रूथ ऑर अ प्रोवर्ब म्हणजे की ज्या बिलकुल सगळ्यांकरता ज्या एकसारख्या सत्य आहेत. तर अशाच प्रकारच्या आपल्याला पिक आउट 3 or 4 सच लाईन्स. तर 3-4 पेक्षा जास्तीचे आपल्याला नुसते 3 किंवा 4 लाईनी ह्याच्यातनं पाहून पोयम मधनं ह्याच्यात लिहायचंय. आणि लिहिल्यानंतर काय करायचंय पहा, युझिंग डेकोरेटिव्ह स्टाईल्स राईट द सेम लाईन्स टू मेक अ posters and with permission put them up in your school building. तर म्हणजे हे जेव्हा 4 लाईनी आपण लिहू त्याच्यानंतर काय करायचंय, खूप सुंदर सुंदर स्टाईल्स मध्ये तुम्हाला लिहून, चार्ट मध्ये लिहून मोठे मोठे पोस्टर बनवा त्याचे. आणि तुमच्या शाळेत तुम्ही जाता तर त्या शाळेमध्ये तुम्ही ते पोस्टर्स विचारून आपल्या टीचर लोकांना आणि ते लावू शकता की पहा, पोस्टर आम्ही इतक्या सुंदर बनवला आहे. खूप सुंदर सुंदर अक्षरांनी लिहा, त्याच्यात काही तुम्ही डेकोरेट करा खूप सुंदरचं, आणि ते चार्ट तुम्ही आपल्या स्कूलच्या बिल्डिंग मध्ये कुठे क्लासेस मध्ये लावू शकता. आता आपण हे पाहूया की हे ट्रूथ और प्रोवर्ब हे कोणत्या लाईनी होऊ शकतात, एकदा बघूया ना ह्याच्यामध्ये. बघा, टेस्ट द लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन, इफ ऍट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. तर एका ट्राय अगेन हाच एक होऊ शकतो. then your courage should appear, for if you will persevere you will conquer, never fear, try again. Once or twice though you should fail, try again. If you would at last prevail, try again. तर अशा खूप साऱ्या लाईनीत आपण हर दुसरी चौथी लाईन जे आहे याच्यातनं घेऊ शकतो. इफ वी स्ट्राइव्ह इट इज नो डिस्ग्रेस, हा लाईन आहे, किती छान लाईन आहे. though we do not win the race, what should we do in that case, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. ही किती छान लाईन आहे की वेळ जी आहे ती तुम्हाला तुमचा पुरस्कार देईल. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू. ही लाईन पण खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीच्या लाईन्स पण लिहू शकता. आता आपण ह्याचा जो राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्याला बघूया. आता बघा, आता आपण आपल्या इंग्लिश वर्कशॉप मध्ये हा क्वेश्चन बघितला होता की व्हॉट लीड्स टू सक्सेस. म्हणजे की सक्सेस करता काय केलं पाहिजे, सक्सेस आपल्याला कशाने भेटू शकते. तर ट्राईंग अगेन, ठीक आहे, प्रयत्न करत राहण्याने. परझर्व्हरन्स, परझर्व्हरन्स असेल म्हणजे आपण खूप मेहनतीने खूप प्रयत्न करू तर आपल्याला मिळेल. स्ट्रायव्हिंग, पेशन्स, करेज. तर हे सगळे शब्द जे आहेत हे तुम्ही अशा त्या ब्लॉक्स मध्ये आपल्या लिहा आणि यांना पाठ करा. या सगळ्या वस्तू जर आपण करत राहू तर आपल्यामध्ये असतीलच जर तर क्वालिटीज, तर आपण जे आहे सक्सेस
म्हणजे यश नेहमी प्राप्त करू शकतो. मग आहे मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व एज अ ट्रूथ ऑर अ प्रोवर्ब, पिक आउट 3-4 सच लाईन्स. तर 3-4 लाईनी आपण बघूया. इफ एट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. म्हणजे जर पहिल्या प्रयत्नात तुम्ही यश प्राप्त तुम्हाला नाही झालं, तुम्ही सफल नाही झाले, तर ट्राय अगेन, परत प्रयत्न करा. इफ यू परसिव्हिअर विथ करेज यू विल कॉन्कर. जर तुम्ही साहस बरोबर जे आहे प्रयत्न करत राहिले, खूप मन लावून प्रयत्न करत राहिले, तर तुम्ही जिंकाले. तर ही लाईन पण आहे. दो आफ्टर स्ट्रायव्हिंग यू डू नॉट विन, इट इज नो डिस्ग्रेस. म्हणजे जर तुम्ही खूप प्रयत्न केला आणि तरी तुम्ही नाही जिंकले, तरी पण ह्याच्यात कोणतं लाजेची गोष्ट नाहीये. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, सो बी पेशंट. म्हणजे वेळ तुम्हाला तुमचा रिवॉर्ड देईल, तुमचा पुरस्कार देईल, म्हणून तुम्ही पेशंट राहा, धैर्यपूर्वक आपले काम करत राहा. तर अशा प्रकारे हे आपण 3-4 लाईनी बघितल्या. आता हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, अप्रिसिएशन ऑफ द पोएम. पोएमचं जे अप्रिसिएशन आपण पार्ट बघतो. द टायटल ऑफ द पोएम इज ट्राय अगेन. पोएमचं टायटल काय आहे? ट्राय अगेन. नेक्स्ट आहे द पोएम इज रिटन बाय. पोएमचे रायटर, लेखक कोण आहे? द पोएट आहे W.E. हिक्सन. द पोएम हॅज 6 स्टॅन्झास. पोएम मध्ये 6 स्टॅन्झा आहेत. ईच स्टॅन्झा हॅज 4 लाईन्स. आणि प्रत्येक स्टॅन्झा मध्ये 4 लाईनी आहेत. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टॅन्झा आर फर्स्ट अँड थर्ड. हे सगळं आपण बघितलेलं आहे की ज्या लाईनी राईम करतात, रायमिंग आहेत प्रत्येक स्टॅन्झा मध्ये, त्या कोणत्या आहेत? पहिली आणि तिसरी. ट्राय अगेन इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आता तुम्ही पूर्ण पोएम वाचली आहे 2दा-3दा, तर तुम्ही बघितलं की हर तिसऱ्या लाईननंतर, हर दुसऱ्या लाईननंतर हा जो शब्द आहे ट्राय अगेन, हा परत परत येतो. तर म्हणून म्हटलं जाते की हा एक रिपीटेड एक्सप्रेशन आहे पोएम मध्ये. म्हणजे हा परत 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 हीच एक वस्तू म्हटली जाते. म्हणजे तुम्हाला हॅमरिंग केली जाते की परत प्रयत्न करत राहा. The advice in the poem is try again and again till you succeed finally. तर या पोएम मध्ये काय ऍडवाइस दिली गेली आहे, काय म्हणजे सांगितलं गेलंय तुम्हाला? हे सांगितलं गेलंय की तुम्ही परत परत प्रयत्न करत राहा, जिथवरी तुम्ही फायनली सक्सीड न करा, जिथवरी तुम्हाला शेवटपर्यंत जे आहे सक्सेस न मिळे, यश प्राप्त न हो, तिथवरी तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहेत. आणि लास्ट आहे आय लाईक द लाईन्स. मला कोणची लाईन आवडली आहे पोएमची? टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. की वेळ जो आहे तो तुम्हाला तुमचा रिवॉर्ड जरूर देईल, एक ना एक दिवशी तुमच्या मेहनतचं फल जरूर देईल आहे, म्हणून प्रयत्न करत राहा. ह्याच्या जागी ही माझी आवडती लाईन होती. जर तुम्हाला तुमची आवडती लाईन लिहायची आहे तर तुम्ही तुमची आवडती लाईन लिहू शकताय. तर अशा प्रकारे आपण अप्रिसिएशन पण बघितली या पोएमची. तर आज आपली या पोएमचा कन्क्लुडिंग पार्ट होता. आपण नीट प्रकारे पोएम समजलो की ह्याच्यात किती सुंदर भाव दिले आहेत की आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे, बिना धैर्य सोडता, पूर्ण साहसनी, आणि बिना हे सोचता की लोक काय म्हणतील, की लोक हसतील आपल्यावरती. आपला 100% नेहमी द्यायचा. हाच जीवनाचा मूळ मंत्र आहे, ज्याच्याने तुम्ही सक्सेस प्राप्त करू शकता, यश प्राप्त करू शकता. आणि आपण रायमिंग वर्ड्स वगैरे बघितले, अप्रिसिएशन बघितली. तुम्ही पूर्ण आता ह्या ज्या तुमच्याजवळ आहेच आपल्या मोबाईलवरती परत परत बघू शकताय. परत बघा आणि समजा. आजचा आपला सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.